का फुटली का फुटली का फुटली का तिची बांगडी नाही फुटली का हट चला बांगडी फुटली तिची बरोबर साडी नाही फाटली का फाटली. पुढे चोकल मिट्टू तुला या बायका फेकल्या कुस्त्या खेळायला ते गोष्टी नव्हतो खेळत रे हा, हा. हा, अरे दादा हो त्या बापू अरे बापू हो 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 पल्ली धाबाळी फोडी काजा बापू की पुखळत बापू नाही म्हणत तू काय म्हणत होता? काच्या एकदम मामा बाप्पा सारखा आहे बे, हो रे हा तुला हे अशी आदत काऊन पडली कायची साला लोकांच्या घरामध्ये स्टोन टाकतेस मी गायले कोणाच्या घरी कुचकू का मी गायले कुचकू साला ते खिडकी- 15 दिवस झाले पहिल्या पाटलाच्या घरी जन्म झाला नाही हो. जाऊ पाहिलं माझ्या हो. बाजूला आलं तर माय बहीण हा तुमच्या भोकरीच्या अंगात मला सांग पाटील हो. या गावात तुम्ही दोघे तेवढं ऐकू का पुष्कळ आहे. नाही मला असं वाटतं तामसवाडीचे सप्पा मिळेल फक्त तुम्ही दोघेच्या हे ते आहेत बे एवढे मला सांग हा. तुम्ही रात्री बरोबर झोपता हो. दिवसा बरोबर झोपता हा. आणि ह्या पायटाला काय जे आपण बे बे तसं झालं नाही हा 8 दिवस झाले हा मी होतो तमाशावर हा म्हणजे उंदरा बावरूनच होते आता दयाचे माठ घरात पडून होता हा अहो म्हणलं हा आज बाजारला दयाचे माठ घेऊन जा हा दयाचे माठ घेऊन जा हा अहो कारभारी म्हणते त्या बाजरे गोंगल्या का म्हणते हा होय काय बाई अहो कारभारी म्हणते माठ उचलू लागा म्हणते हा आणि माठ उचलता उचलता चुंबर गेली पडून पळून अहो कारभारी म्हणते हे माठ तुम्ही धरून ठेवा म्हणते मी चुंबर डोक्यावर घेतो म्हणते आणि नंतर माठ डोक्यावर ठेवा वाघ पाटील यालाच म्हणतात पाटील हा. यालाच म्हणतात हा. मोठ्या लोकांना हांडका फोकट जोरात फाटतले मारे हो मोठा नाकाला सांगून राहिला चुंबर खाली पडली ना हा पडला ना तो पडला मग? बे पाटील होय. ज्या माणसाचा बायको धाकड्या धरवला ठसका नाही असं नाही पाटील हा. त्या माणसाने लगोनच नाही करावा का करावा काय करावं म्हणजे आपला गोंगल्या सात बोल तुम्ही त्या माणसाने काय करावं हा. नाना बोलका होऊन देवाला जवाच्या गायमुखच्या पाठीवर जाऊन बसावा कायसाठी येतील हे भक्तगण शिंगतले धरती पुढे गेलो डोक्यावर बे हा बहुत अक्कल आहे तुला अक्कल म्हणजे हा अकलीन सडून गेला मला सांग हा. तुझ्या बायको तुया पडते का का बे का नाही बायको बांधायची बंदी पाठी हा हा बायको बांधायची बंदी हा. थर्र घेते थर्र घेत बाबा बस म्हणलं तर छापून जाते काय साठी काय साठी म्हणजे कामधंदे करते तर थकते तर झोपते बाकी काही रिकामे राहतात का बे एवढंच नाही हा. जर कदाचित मी कार्यक्रम घरी चालला गेलो हा. कार्यक्रम घरी चालला गेलो जसा दरवाजात पाय ठेवत नाही तशी खा म्हणते का म्हणते आल्या का हो अमण्याचे पप्पा म्हणते आल्या का हो अमण्याचे पप्पा म्हणते फटकन कपडे काढून भक्कन करून टाका म्हणते. का करून टाका म्हणते अबे गोंगल्या आंघोळ बे तसं मला समजून उमजून सांगत झालं मला सांग माझी बायको माझी पत्नी माय वाईफ मला देते तुला ती बायको देते का नाही आवाज मला छोला झेंडी जरा पाणी देणं तर तुला केस ऑफ होऊ दे ना नाही हा? नाही नाही ना नाही मग त्याच्यासाठी माझी शहाण्याचं म्हणणं आहे अबे माणसात पाहिजे खुटीचं बायको होय एवढे वर्ष झाले हा 12 वर्ष झाले मला सोबत आहेस हा आपल्या दोस्ताला किती दिवसाचा आहे आपल्या दोस्तांना हा मी आपल्या माझ्या पोटात होतो तेव्हापासून तू झोळा फाटतला घासेल का मग अचायला आता काहून अबे तू आपल्या मायच्या पोटात हा. मग दोस्ताला कसा होईल सांगतो तुला हे. हा. जानेवारीचा महिना होता तरी संक्रांतची वेळ होती हो जानेवारीचा महिना होता हा संक्रांतची वेळ होती हो. तुझी माय माया घरी आली होती वाण घेवायला वाणगाला अगदी बरोबर आहे बरोबर आहे हो तुझी आई आली ती माझ्या घरी वाण घेवायला ती तर त्या वाणाच्या वेळेस मायाला दिलं होतं तुझा चिवळा चिवडा तर का झाला का झाला? तुझी आई बसली काट हा हो बरोबर आहे. तुझी आई बसली काट तुझी आई बसली ती का काट हो. आणि पिच्यात बसलास कोण मी. तू बरोबर आहे तुझ्या चिवडा खाता खाता चम्मच पडून गेला मामाच्या पोटावर पोटावर तेव्हा मी कोठे होतो तर मला काय माहित बे आपल्या माझ्या पेटीतच होतो कुठे पोटातले हा म्हणजे पोटात होतास न जसा तुला हात पुरवला नाही म्हणलं विचार केला हो बहीण म्हणलं दोस्त करून तर हात भेटा म्हणले जसा तुला हात पुरवला दोस्ता तसंच मी निरंतर हात पुरवलं तेव्हापासून दोस्ताला सुख तेव्हापासून दोस्ताना सुरू
पण आतापासून दोस्ताला बंद. काहून? तुला साध्या तसंच. म्हणलो ती मायबाई घेतलो तसंच तुला काय म्हणलं मी? टाकल करायला लागत नव्हता दोस्ता. पहिल्या दोस्ताला होता आपण एका ताटीत जेवत होतो. एक 5 रुपये वाटून खात होता एका संडासात दोघे घेत होतो. एका संघाचा दोघंही कस काहून? मी अंदर असलो म्हणजे खात तू तुला चटणी घेऊन दरवाजा आजपासून दोस्ताला खतम. काहून झाला का तुले शिवागारी केलो मा खर्चाला पाय काय म्हणला का तुले दोस्ता तुझ्या बायकोला काय सांगलं दोस्ता जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो रे हे तर नवीन गोष्ट आहे का दोस्ता जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो आणि तुझ्या घरी आल्यावर दोस्ता जेव्हा जेव्हा तुझ्या घरी येतो आणि तुझ्या बायकोला पाहतो रे आणि तुझ्या बायकोला पाहिल्यावर आपल्या मनातल्या मनात झुरतो रे दोस्ता. काम तू आली का आता त्याने आली का मला फोन का तुझ्या शिल्पी बाप्पा बाप्पा तुझ्या घरी येतो रे म्हणजे तुझ्या बायकोला म्हणत मला झुरतो म्हणते तुझ्या माय बहीण या गावच्या नालीमध्ये किडे कमरायचे मग महाटोंडामध्ये जास्त आहेत हो रागाने कर तुला नाही शिल्प्या येते फोडीने तिकडे हरेला मुळे एका पटीवर अंतर गावले दोस्ता मी काऊन म्हणलं तुझी पत्नी स्वाभाविक आहे. बरोबर आहे बरोबर आहे माझी पत्नी स्वाभाविक आहे मान मर्यादाची आहे तुझी पत्नी स्वाभाविक आहे ना तुझी पत्नी मला मर्यादाची आहे. बाबा कोणी आला तर यानं खाणं पिणं घ्यानं आणि तुझी पत्नी कामाधंद्याची आहे. अबे तो गोंगल्या माया कामाची आहे तुला कोणत्या कामाची नाही दोस्ता मी काऊन म्हणलं काऊन का तुझ्या पत्नीचे विचारापासून माझी मी पत्नी सुधरून जाईल. म्हणजे कशी कशी दादा माणसापासून माणूस सुधारते. बरोबर आहे पाटील साहेब कुपाच्या अथऱ्यांचा निवारते माणसाला माणूस सुधारते बाईला बाई सुधारते कुत्र्याला कुत्री सुधारते हल्ल्याला भात सुधारते हल्याने कशी भात सुधारेल बे? काऊन युवारे फार एक्झाम्पल बे, तुला इंग्लिश बोलते बाप्पा बाप्पा या भंडारा जिल्ह्यात माझ्यासारखी इंग्लिश बोललेला कोणी पैदा नाही झाला पण गोष्ट का करतेस वेळेवर अंगठा मारतो ती समय कमजोरी आहे मला एक सांग माणसापासून माणूस सुधारते तुझ्या पत्नीचे विचार पाहून माझी मी पत्नी सुधरून जाईल. हा तर मग तू आपल्या घरी जा तू आपल्या घरी जा आपल्या पत्नीला मला घरापर्यंत घेऊन ये. मग तुम्ही जसे जसे केलं तसे तसे आम्ही करायचं. पाहिल्या जगात आपल्या घरी जा म्हणते आपल्या बायकोला घेऊन ये तू जसा जसा करशील तसा मी करीन म्हणते पाहिले हा हो का म्हणजे मी आपल्या घरी जाऊ आपल्या बायकोला घेऊन येऊ जसा करीन तसा तू करशील करेन पण बरेचसा हा लोकांचा पोखोडी करशील जोपर्यंत आम्ही सुधरत नाही तोपर्यंत करायचा. बस म्हणजे मी आलू खाल्लो तर मी आलू खायचा मी वांगे खाल्लो तर मी वांगे खायचा मी कधी शिमला मिरची खाल्लो तर मग मी नाही काय खायचा कालवण. मी काय म्हणतो हो रे आम्हाला सुधरवसाठी एखादी विधी ठीक आहे पाटील साहेब मी तर केव्हा येतो माझी पत्नी पहिल्यांदा उडाली तुझी पत्नी पहिल्यांदा उडाली पाटलीने सांगा थोडसा आलू थोडसा पोहा बनवाले देतो तुले तू यासाठी बनवतो दुधीचे वडे सगळा काही बनवजो माझे माय पण ते दुधीचे वडे नको बनवजो ह्या दुधीच्या वडे आई आणि मुले गॅस होते या बहीण त्या दुधीचे वडे नाही त्या दुधी मग आता फेटू दे ना दोन ठोके ठेवता नावाच्या ओम्या नाही मी पाटील साहेब हे कोण होय हे कोण होय तू बयातला गेला ना कोरोनाच्या कोरोनाचे 2-3 वर्ष केले मेलास का आतलास मलाच माहिती होता आता आलो हे कोण होय नाही ओळखलं मी नाही ओळखलं बाबा खरंच काय का माझ्या खरंच नाही ओळखलं माझ्या पाटली हे पाटलीन होय हे पाटलीन होय काम का दिसून राहिली तुला बहीण मी म्हणलो हा पाटला कोणता सोफीचा पुतळा आणला बाबा मला दरवाजावर हे पाटलीन होय आणि मग तेवाली कोण होय का कोणती हिंगल्यातली हो तिच्या बरोबरची होती ते नाही थोडीशी लंबीच काढून नाही बायको लंबी तर पोरं बरे लंबे होतात म्हणजे तुझी हिंगल्यातली का तुले म्हणजे कीर्तन परिवर्तन करायचे आहे नाही हिंगल्यातली तर 3 नंबर वाली हो का हा अशा बायका करत राहा 12 मास आपलं काम चालतंय
असतं तू लवकर जा हे बायका करू करूच तर पण बिल्डिंगा बांधलास बे होय. लवकर जा बाय लवकर जा हा जातो ना बस झालं कोण नाही. बस झालं जागा केकडे तो झाला चहा पाहिलं मी किती हलकट माणूस म्हणतो मी किती हलकट माणूस माय बहीण श्रीवल्य यशवंतची तिथीर मारे यांच्याकडून माझ्या पार्टीला 1251 रुपयाचे पारितोषिक मिळाले. पार्टीकडून नमस्कार. हो गाडवेची चाय घेऊन ये बरं. किती हलकट माणूस म्हणतो काय रे कोणाच्या घरी कुठं जावारे टोन कुचकावायचं माय बहीण मा पाटलाच्या घरी गेलो ना मारी बेगी वैशी होय ना तोशी वरवरची पिपराची सोडून दिलो तो घरी चारांची खप नाही हो इस्तेले हाती धराव पण तिले हाती नाही धराव माय बहीण मा पण काही हरकत नाही जाऊन बायको ऐकलं तर ठीक बायको बंदाची बंदी ना तर या पाटलाच्या काही 2 रुपये खालून आहे थंडीची वेळ आहे मस्त एक ब्लँकेट घेतो ना टर्बा फुट शकतो पण काहीतरी भगवंताचं नाम स्मरण करत गेलं पाहिजे. पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवर उभा कसा राहिला विठेवर उभा कसा राहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला उभा कसा राहिला विठेवर उभा कसा राहिला बाप्पा मोठ्या हिमतीने घरी ते येऊन गेलो माय बहीण आवाज मारून पाहतो दोनच्या दोन्ही बंदी सोडले दरवाजे थोडी गेली सर हे पट्ट्याची आई गेंद्राच्या मायवर हे इजगुरच्या आजी नाही बोलस का माय बहीण आले गेले मारी सामोच्या दरवाज्यावर पुरा फोड मग बोलतस हो बदलच्या मम्मीवर हे करिण्याचे माय अनिताची आई नाही बोलस का पहे तुले माहिती माय बहीण ना हाताने नाही कार भार ने ग कार भार ने ग माझ प्रेमाचे नारी गोपे 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 नाही बोलस का तिया बहीण तिया बोर्ड छापतो रात्रंदिवस छोटे अहो कहा गई वो न तू के दाई खटिया से गिर गए बुद्धू कन्यारी न किसे गई वो बाले के आई खटिया ने गिर गए बुद्धू कन्यारी आई पण गाव पल्ले बुधू कन्यारी आणि किती गही वो बाल्या के आई खटियाने गेले बुधू कन्यारी खटिया से गिर बुधू कन्यारी वो पण गाव पल्ले बुधू कन्यारी खटियाने गिर गए बुधू कन्यारी आणि कुठ गेली वो बाल्याचे आई पण गाव पडली बुधू
बापरे माय बहीण मला फसवतो मला पण हिने आवाज नाही येऊन राहिला का नाहीस का ए गोपे गोपे ए गोपे पाहे त्या झोपे काय झोपे होत अहो येऊन जा हो माय डोक्यातली पायात गेली का तुला माहिती आहे टेम्परेचर वाढला म्हणजे कोणी कर माझ्या धाराने येतील काय गॅरंटी नाही अहो ये गो ये अहो ये मैना पिंजरा बनाया सोने का ये मैना पिंजरा बनाया सोने का ये मैना ये मैना पिंजरा बनाया सोने का ये मैना पिंजरा बनाया सोने का पिंजरा बनाया सोने का ताला लगा है चांदी का पिंजरा बनाया सोने का ताला लगा है चांदी का ये मैना बनाया सोने का ये मैना पिंजरा बनाया सोने का बापा तरी बी नाही हे आईचे माय हे पेट्रोलचे मम्मी डीजेची आई हे हागण गोदरीचे माय या माय बहीण माझी रान भेंडी पहिले थेराल हे झोपत हे मला दिवसभर काम देईल का जी काय झालं बा काय झालं सरपाच्यावानी अंग चोरते रे कासवाच्यावानी मुंगा अंडर टाकते ते ढोबरीहून ट्रॅक्टर उधळतो बाप रे खूप ना अर्धा काय ठरवलं कोण होतीस अव तुमच्याच मार्गात होते कुठं होतीस तुमच्या मार्गेत होते शाबास रे मेरी चक्की चमन काय अशीच राहायचा कुठं होतीस तुमच्याच मागे होते शाबास अशीच मग राहायचा दिसत नाही का वा? अशीच राहायचा सांगतो त्या शामराव ढिवराने काय त्या शामराव ढिवराने सांगतो आपला डुकरा पोसला बंद कर म्हणतो या डुकराचा ठेका मला बायकोने घेतला म्हणतो बाप रे हो कुठं होतीस तुमच्या मागे शाबास मी सकाळी डब्बा घेऊन गेलो का सीतेच्या जमते का बरं? काय झालं काय झालं म्हणजे अर्धा तास झाला तुला बंबलून राहिलो काय पण नाही उडाला अव आतमध्ये होते गोपे काय पाटील यांच्या लग्नाले किती वर्ष झाले गोपे 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 हे अव 25 वर्ष झाले किती वर्ष झाले 25. या 25 वर्षामध्ये पाटलाला काही पुत्र संतान झाली का नाही या अजिबात वर्षी 33 कोटी देवाची मेहरबानी नाही पाटलाला हावरं 3 पोरं झाली अहो झाले तर झाले का म्हणले पाटलाला हावरं 3 पोरं झाले हा. झाले तर झाले ते परमेश्वराचे उत्तर तिघाले सामानच नसे बाय 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 मी का म्हणले रे चाय पाठव रे चाय. बयाड बेलल्या भूताच्या तोंडल्या पाटल्या कशी पोरं होते बा मग पोरं- पाटलीले झाले म्हणा पाटलीले म्हणजे माणसाने पोरं नाही होत नाही माणसाला कसे पोरं होते नाही बरोबर आहे तुम्हाला बायालाच होते ते. मग मी बयाचा म्हणजे पोरं बायाले होते माणसाने पोरं होत नाही पोरं बाहेर एक काम करतो होते काय भंडारा जिल्हा नागपूर जिल्हा गोंदिया जिल्हा चंद्रपूर जिल्हा बायलाघाट जिल्हा या 4-5 जिल्ह्यातल्या पोरा बनायले या जवानाले या गुडघ्या खोडायले घेऊन जातो 2 वर्षासाठी दुबईले बाय मग तिकडून आल्यावर तिकडून आल्या तुम्ही बाया किती पोरा पैदा करतात अशी लंबी लिस्ट करतो बरं अव मी का म्हटली माहित आहे का हा मुलं हे परमेश्वराचे फुलं असतात आली अजून परमेश्वराचे ते ना मग मी घरीच राहायचो तू मंदिरात जा किती आकाचा पाहिजे काय नाही होत भेटले तर ठीक नाहीतर खर्चो नदीचे 2 चिकन कोटे ना चिंचू मी का म्हणली भेंडी रान भेंडी बायताल बेलले फाटलेले म्हणजे फाटलेले माणसाले म्हणजे बाईले बाईच्या कर्तव्याचं 9 महिने 9 दिवस आपल्या उतरामध्ये ठेवले त्याप्रमाणे माणसाचं कर्तव्य 3 महिने 13 महिने 13 दिवस ठेवले मग तुला एकटीचा झाला का नाही ना तुला काय वाटते 9 महिने 9 दिवस पोटात ठेवली व
नवसूत्र पाना बाजली व आवाज मला आपल्या दोघात झालं ना उन्हातून सावलीत नेली व तोंडात घास कुचकून दिली व आणि मी जेवढा केलो तो व्हाय काय एवढे लपलप करता हो? पहिल्या महिन्यापासून त्या माय बहीण 1 महिना नाही झाला तर सोनोग्राफी हे तिथं गर्भवतीची याची माय गेली असेच करायची आणि बेस वाटत तुम्हाला मग लावा ना काम नाही मी काय म्हणतो काय? पटल्याच्या घरी झाला जेवढे 3 झाले अरे तर तो तर आहे बारशाचा कार्यक्रम बारशाचा कार्यक्रम आहे का आपल्याला पाटलाला आमंत्रित केलंय जायचं का जाऊन ना जाऊन का हो तुम्हाला कुठे जेवण राहिलं तर पहिलेच जात काम पाहिजे पहिले बाबाजी सगळं सोडलं गावामध्ये नाही का जेवण सगळं सोडलं पाटलींची डिलिव्हरी कशी झाली नॉर्मल झाला का सीजर झाला पोरं कशी आहे सगळं सोडलं ना पहिले खावाची मुली म्हणजे पहिले कोणती जात म्हणते तुझ्या जीवाला लागले की सरम सांगे काय लाज राहील ना त्या पाटील एखाद्या 3 झाले तुला एकाने होणार मला समोरू शकत आवाज तुमच्या काय होईल तेव्हाच होईल ना नाही होत म्हणजे आपल्या भावाने बोलावतो तुम्ही आपल्या बहिणीला बोलवायचं चल लवकर जायचं का हा मी काय म्हणलं हा पाटलींच्या घरी हा. एवढा मोठा प्रोग्राम आहे हो बापा बारशाचा प्रोग्राम आहे हो, माई. मग तुम्ही तर जाऊन पहिले जाऊन बसता माणसाचं का मग तो आहे मग खाली हातात जाऊ का आपण हं? खाली हातात जाऊ का पाहिलं तो त्या ट्रॅक्टरचे ते कॅबिन धरणं आता तुमच्या बहिणीला म्हणजे तसं धरून जायचं त्या बहीण मले का माहित आता हिची मी तरी का धरते ना का नाही अहो ते माझी लहानपणाची हो, हो. शाळेची ती मैत्रीण हो म्हणे. मैत्रीण हो अरे माझ्या मैत्रीण हो म्हणून ती मैत्रीण हो मला मैत्रीण सखी सखी हा सखी. फिरेन फ्रेंड हा फ्रेंड नाही म्हणलं फ्रेंड म्हणलं आता तू पुढे हे फॅन म्हणलो तर तुम्ही friend म्हणा हा तर मग का धरतेस मी काय म्हणलं हा 1 किलो लाडू शाबास कायचे रव्याचे का खायचे बुंदीचे बुंदीचे हे आता दिवाळीचे हा, दिवाळीचे. बरोबर आहे, बरोबर आहे. 1 किलो चिवडा हा शाबास शेंगदाणे भरला का असाच शेंगदाण्याशिवाय चिवडा होते का हा अरे 5 किलो मुरमुऱ्याचे लाडू ठरते शाबास रे मॅडम हा पानम मग हे मारबत त्या बाई 1.25 महिना हो आल्या त्या बाईले डिलिव्हरीले त्या पोराले 1.25 महिना हो आल्या बाबाजी आणि हे थंडीची वेळ हाय आणि हे तिने साखरेचे लाडू चारण आणि परसूद वाई झाले म्हणजे कोण इंजेक्शन काय झालं पेलले अहो पाटलीला गरज आहे ताकाची ना पोराले गरज आहे व्हिटॅमिनची विटामिनची हा. मग काय सर म्हणते त्यात फेस का धरशी काय अर्धा किलो आटा धर अर्धा किलो आटा अर्धा किलो सरसी धर अर्धा किलो सारखी आणि 1 पाव ढेप धर रे, चल का तुला बरोबर चालता नाही का नाही तुला चालता नाही का म्हणलो तुझी स्त्री कमजोर झाले का अहो तुम्ही काय लपलप करता बा एवढे तुझे स्त्री कमजोर झाले का म्हणलो तुम्हाला जेवण जात आहे ना पहिले पंक्तीत बसत आहे मग तुम्ही लपलप हो, करू राहिले. तो ठीक आहे लपलप करतो मी बरोबर आहे हा पण तुझ्या डोळ्याला दिसते का नाही दिसते दिसते ना हा? बरं झाला त्या तिथून आलीस तू कोणाच्या त्या ढबाल्याच्या घरावरी बरोबर आलीस हो आणि तिथून तुला काय चोख्या लागला होता लावलीचा माझा माझ्या. तुम्ही चालले समोर समोर हा? बरं झाला त्या नालीच्या साईडला बोललो ना जर कदाचित नालीत पडतो जर कदाचित नाव पडतो अरे कदाचित नावाला मोडला माहिती म्हणलं तर काय झालं असतं झाला मस्त तुले मस्त झाले ती मोकाट कुत्री दुसरं लावलं असतं शाबास चल लवकर काय बोलत चालत चला ना बोलत आहे काही दवाई पाणी आहे काही नाही अरे चाचरी की खटपट बिल होना की झटपट ढोंढा करे बे भाई भाई चुपके से देख रही थी भाई चुपके से देख रहे थे आओ सो लागी बोल बोल लागे रे खबर धीरे से सीने में घुस रहे
का बरा फिरे से चिले में गुजरे पाहिल्या चाली जशी कफला गेला की त्या पटलाच्या कोणाच्या घरात हसवतात का अरे माझ्यासाठी पोटऱ्या हो हे माझ्या मागची चाचू बाप दोन तेच मान पण चाचू पटलाचा घर अगे माया बाई 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 केवढा मोठा आहे हो आणि केवढा लंबा आहे बैठा बेले काय वाळा म्हण वाळा वाळ्यात म्हणत होती तर म्हणले सांग काय? पाटीलच लंबा चवळा तर त्याचा कसा राहिला म्हणतो वाळा पानं केवढा मोठा आहे फोन बाजूला मी आवाज मारतो पटलाने जय मनी साहेब हरी आहे क्या ना बहिणा ना झाली का याची लक्ष्मी पूजन हा काय टिचुकल्या थोडते गाडी मांडा सुतली कपडा पुरा गोदला सहित चुकलो कच या माय भाई हो मनी साहेब बाप्पा बाप्पा वरपाव की बकला बाकी चालू झाली गाडी हो मनी साहेब ये पटला अबे चहाच्या हातला नमस्कार गणेश भाऊ बेसराव गेला काय म्हणतोस आलास भोकना आहेस का म्हणलं श्रीमान्य इसुराजीराव मुक्काम तमसवाडी यांच्याकडून 101 रुपयाची पारितोषिक मिळालं पाठीकडून नमस्कार त्याचप्रमाणे भावटाजी भरले पिठेसूर यांच्याकडून 100 रुपयाची पारितोषिक मिळालं पाठीकडून नमस्कार आलास भोकना आहेस आलास का म्हणलो मले सांग आलास नमस्कार चमत्कार घेतला ना आलास का म्हणतेस नाही आल्या का म्हणलो भोकल्या का बाहेर गेलो पडू आल्या हा कुठे कोण तुमची पातळी ये है पाटील मेरे इधर की तुम बहीण में पाटील साहेब का तुमच्या घरी आंबा डाळून देवता गिवता आहे कोणतं? मी घरून आलो माझी पत्नी माझ्या उजव्या हातावर होती ना तुमच्या घरी आलो ना हा भोकणीच्या अंगात कोण कुठे असं तर नाही हा. तुमच्या बायकोले माणसा पिसारावची आता तर मोठी खराब आहे जुळा फाडत नाही मारा जाऊ दे ना ज्या कामासाठी आलास तो काम कर एक काम करायला पाटील साहेब तुम्ही ती कापण्या पाठवा ठीक आहे मी कापण्या पाठवतो ठीक आहे हा ठीक आहे